सर्वांना माझा नमस्कार. मित्रहो, आज मी एक मराठी कथा वाचणार आहे. त्या कथेचं नाव आहे प्रमोशन. सकाळचे 9 वाजले होते. निलिमाची ऑफिसला निघायची वेळ झाली होती. आज होळी असल्यामुळं स्वयंपाकाला उशीर होता. त्यामुळे डबा न घेताच निलिमानं लॅपटॉप खांद्यावरच्या सॅकमध्ये टाकला आणि दारावरच्या शू रॅकमधलं सँडल काढून पायात अडकवायला सुरुवात केली. आणि इतक्यात हॉलमध्ये पेपर वाचत बसलेल्या तिच्या सासऱ्यांनी म्हणजे मोठ्या बाबांनी तिला हाक मारली. तिचे सासरे सगळ्या भावात वडील असल्यामुळे सगळे त्यांना मोठे बाबा म्हणायचे. निलिमा, पोरी स्कूटर जरा सावकाश चालव बरं का. आत्ताच मी वाचलं चांदणी चौकात स्कूटर आणि भरधाव कारची धडक झाली म्हणून. आणि ते ऐकताच कामासाठी बाहेर जाताना हटकू नये हे तिच्या मैत्रिणीचं नेहमीचं वाक्य तिला एकदम आठवलं. बाबा, मी काही लहान नाहीये. मागची 20 वर्ष मी गाडी चालवते. निलिमानं तिरसटपणे त्यांना उत्तर दिलं आणि डोळ्यावर गॉगल चढवून बाहेर पडली. मागच्या आठवड्यात कंपनीत HODच्या पोस्टसाठी तिचा इंटरव्ह्यू झाला होता आणि आज डायरेक्टर मीटिंगमध्ये तिचा निर्णय होणार होता. आणि नेमकं निघताना बाबांनी तिला हटकलं होतं. मागच्या महिन्यातही असंच आईंनी एका रिसेप्शनला जाण्यासाठी बाहेर पडताना, निलिमा, शालू छान दिसतोय ग तुला, आल्यावर दुष्ट काढ बाई, असं म्हणून कौतुक केलं होतं. आणि नेमकं सँडलमध्ये पाय अडकून ती पडली होती. तसं बघायला गेलं तर अशा पोरकट श्रद्धा आणि समजुती यावर तिचा विश्वास नव्हता. आणि मैत्रिणींची गप्पा मारताना तिनं ह्या बाबतीत त्यांची अनेक वेळा चेष्टा आणि टिंगल केली होती. काय फालतूपणा आहे म्हणे, बाहेर जाताना कुणी अडवलं तर काम होत नाही. आणि काय तर म्हणे, उंबरठ्यावर शिंकलं की अशुभ असतं, पाल चुकलुकली की अशुभ असतं. आता शिंक येणं ही शरीराची नॅचरल ॲक्ट आहे, त्यात काय अशुभ. आपल्या मैत्रिणींबरोबर तिनं आजपर्यंत कितीतरी वेळा ह्यावरती वाद घातलेला होता. आणि आज नेमकं तेच तिच्या बाबतीत घडलं होतं. आणि जरी तिचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता तरी मोठ्या बाबांनी म्हणजे तिच्या सासऱ्यांनी ऐन ऑफिसला निघायच्या वेळी दिलेली ती सूचना तिला थोडीशी खटकलीच होती. खरं तर ती आणि निलेश दोघंही चांगल्या पोस्टवर होते. छोट्या वेदला सांभाळायला घरातलं कोणीतरी पाहिजे म्हणून तिनंच शैलेशच्या मागे लागून आईबाबांना गावाहून बोलावून घेतलं होतं. आणि त्यांनाही तसं निलिमाचं फार अप्रूप आणि कौतुक होतं. तसं शैलेशचं आणि तिचं लव्ह मॅरेज होतं. श्रीमंत घरची लेक असूनही तिनं स्वतःला शैलेशच्या 2 BHK फ्लॅटमध्ये ॲडजस्ट केलं होतं. एका मोठ्या कंपनीत ती चांगल्या पोस्टवर होती आणि नोकरी करून ती आपलं घर व्यवस्थित सांभाळत होती. याचा त्यांना सार्थ अभिमान होता. निलिमानं आपली ॲक्टिवा स्टार्ट केली आणि ती आजच्या डायरेक्टर मीटिंगचा विचार करतच रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये शिरली. आणि कधी नव्हे ते चौकात ट्रॅफिक पोलिसांच्या चेकिंग स्क्वॉडनं तिला अडवलं. नेमकं पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपलेली होती. 15-20 मिनिटं गेली ती गेलीच, पण 500 रुपये भुर्दंडही पडला. अजून बाहेर पडून 10 मिनिटंही झाली नव्हती आणि तिला पोलिसांना सामोरं जावं लागलं होतं. आणि पैसे गेले ते वेगळेच. पुन्हा एकदा तिला घरून निघतानाच्या बाबांच्या त्या टोकण्याची आठवण झाली आणि मनातल्या मनात ती पुन्हा थोडीशी अस्वस्थ झाली. अर्धा-पाऊण तासात ती ऑफिसला पोहोचली. आपल्या केबिनमध्ये जाऊन तिनं लॅपटॉप ऑन केला
आणि आज आलेले मेल चेक करायला लागली. तासाभरात 2-3 महत्त्वाचे कॉल अटेंड केले आणि रुटीन काम संपवलं. थोडासा ब्रेक घेऊन तिनं कॉफी मागवली, पण तिचं मन आता सैरभैर झालं होतं. 12 वाजता सुरू होणारी डायरेक्टर बोर्डाची मीटिंग अजूनही सुरू झाली नव्हती आणि जसजसा उशीर होऊ लागला तिची अस्वस्थता वाढू लागली. न राहून तिनं GMला कॉल लावला. MD सरांचा मुलगा US ला चालला आहे. सर तिकडे गेलेले आहेत. मीटिंग होईल की नाही सांगता येत नाही. तिनं काही विचारायच्या आधीच GMनं उत्तर दिलं. आता मात्र आज आपलं प्रमोशनचं काम होईल की नाही याची तिला शंका वाटू लागली. सकाळचं त्यांचं ते बोलणं आठवून काही कारण नसताना तिला बाबांचा राग यायला लागला होता आणि उद्याच्या प्रेझेंटेशनची फाईल अटेंड करता करता एवढ्याशा कारणानं चिडलेल्या निलिमाच्या डोक्यात आजचं सिलेक्शन जर पुढे गेलं तर आईबाबांना गावाकडे परत पाठवावं असा आततायी विचारही क्षणभर येऊन गेला. 2 वाजून गेले होते. लंचची वेळ झाली होती. डबा आणलेला नसल्यामुळे ती लंचसाठी शेजारच्या फूड कोर्टकडे जायला निघाली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. समोर मोठे बाबा म्हणजे तिचे सासरे तिचा लंच बॉक्स घेऊन उभे होते. उन्हातून आल्यामुळे त्यांचा चेहरा घामानं निथळत होता. त्यांच्या डोळ्यातनं आपल्या सुनेबद्दलची आपुलकी ओसंडून वाहत होती. निलिमा, अगं सकाळी तू डबा न घेता घाईघाईनं तशीच निघून आलीस. सकाळपासून ही सारखी घोकत होती. पोरगी न जेवता गेली, पोरगी न जेवता गेली म्हणून. शेवटी मी म्हटलं डबा दे माझ्याजवळ, मी नेऊन देतो. आज होळी आहे ना, त्यामुळे आईंनी खास तुझ्यासाठी आवडत्या पुरणाच्या खरपूस पोळ्या पाठवून दिल्या आहेत. हा घे डबा. बाबा रुमालानं चेहऱ्यावरचा घाम थरथरत्या हातानं टिपत म्हणाले. निलिमा स्तब्ध झाली होती. तिला आता गहीवरून आलं होतं. मोठ्या बाबांच्या दोन्ही गुडघ्यांची ऑपरेशन्स झाली होती आणि काठीशिवाय त्यांना चालता येत नव्हतं. केवळ तिला पुरणपोळी आवडते म्हणून सहसा घराबाहेर न पडणारे 75 वर्षाचे बाबा उन्हातानात आईंनी दिलेला तो प्रेमानं ओथंबलेला डबा घेऊन इतक्या लांब कंटाळा न करता आले होते. पुरणपोळी खायच्या आधीच तिचं पोट आज तृप्त झालं होतं. आईच्या मायेच्या त्या साजूक तुपात तिचं हृदय विरघळून गेलं होतं. एका अदृष्ट प्रेमाची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली होती आणि एका पोरकट समजुतीपायी थोड्या वेळापूर्वीच आपण त्यांना गावाकडे परत पाठवायचा विचार करत होतो याची तिला आता लाज वाटायला लागली होती. तिनं हात धरून मोठ्या बाबांना खुर्चीवर बसवलं. ओल्या झालेल्या आपल्या पापण्यांच्या कडा पुसल्या आणि थंड पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देत ती म्हणाली, बाबा, कशाला एवढ्या उन्हात इतक्या लांब आलात? मी आल्यावर रात्री खाल्ल्या असत्या ना पोळ्या. पण आता सांगून ठेवते, इथून पुढे तुम्हाला कधीही कुठे बाहेर जायचं असेल तर मला फोन करायचा. मी टॅक्सी पाठवून देत जाईन. प्रमोशन हे आता तिच्या दृष्टीनं गौण झालं होतं. तिनं GMला कॉल लावला. सर, मी आज जरा लवकर घरी जाते. माझे सासरे मला घ्यायला आले आहेत. महत्त्वाचं फॅमिली काम आहे. तशी गरज असल्यास मी ऑनलाईन असेलच. सॉरी. तासाभरात तिनं समोरचं काम आवरतं घेतलं आणि बाबांना घेऊन ती निघाली. बऱ्याच दिवसांपूर्वी तिला बाबांनी डोळ्याचा नंबर चेक करायचा आहे म्हणून सांगितलं होतं. जाता जाता तिनं नंबर चेक करून नवीन फ्रेम करायला टाकली आणि आईंसाठी एक छानसा गजरा विकत घेतला. घरी पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सोसायटीच्या होलिकोत्सव ग्रुपमधल्या मैत्रिणींबरोबर तिनं भाग घेतला. सकाळचं मोठ्या बाबांबरोबरचं आपलं बोलणं तिला आठवलं आणि तिला ओशाळं झालं.
वातावरणातल्या अशुभ आणि दूषित ऊर्जेबरोबरच आपल्या मन आणि अंतःकरणात गोचडीसारखं घट्ट चिकटून बसलेल्या अशा कालबाह्य आणि पोरकट समजुतीचं तिनं आता होलिका दहन केलं होतं. दुसऱ्या दिवशी ती नेहमीच्या वेळी जागी झाली. उशालगत ठेवलेला मोबाईल तिनं ऑन केला आणि व्हॉट्सअपवर मेसेज चेक करायला सुरुवात केली. आणि पहिलाच मेसेज तिच्या GMचा होता. निलिमा मॅडम, रात्री उशिरा बोर्ड मीटिंग झाली. तुमचं हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून सिलेक्शन झालंय. अभिनंदन. निलिमानं अंगावरचं पांघरूण बाजूला फेकून दिलं आणि ती मोठ्या बाबांच्या रूमकडे धावत निघाली. ती आनंदाची बातमी तिला आज सगळ्यांच्या आधी आपल्या मोठ्या बाबांना सांगायची होती. त्यांचे कालचे ते शब्द आज तिच्यासाठी आशीर्वाद होऊन आले होते. धन्यवाद. मित्रहो, आजची ही कथा आपणास कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आवडली असल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना आप्तेष्टांना शेअर करा. तसेच अजून एक विनंती आपणास करायची आहे, ती म्हणजे माझ्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.